जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमः. गोविंदाय नमो नमः. ओम क्लीम कृष्णान ओम क्लीम कृष्णान ओम क्लीम कृष्ण. राम 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 राम. नारायण. सर्व गुरुबंधूंना, स्वानंद परिवारातील सर्व साधकांना काकांचा राम राम. आणि आज सफला एकादशीच्या निमित्तानं जे जे भगवंताचे भागवत होते, भक्त होते, एका श्लोकामध्ये भगवंताने असं म्हटलेलं आहे, माझ्या भक्ताची चरित्र लीला अथवा माझ्या भक्ताचा अनुभव जो कोणी दुसऱ्या भक्ताच्या कानात घालेल, मी त्या दासाचा दास होईल. म्हणून माझ्या कानात एक वेळ कवचकुंडल, माझ्या कानात एक वेळ कर्णकुंडले नसतील, गळ्यात कौस्तुभमणी नसेल, कपाळावर मुकुटमणी नसेल, पण माझ्या हृदयामध्ये माझ्या भक्ताचं स्मरण अखंड असतं. म्हणून विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं की जो आपला कोणी पालन करता आहे, आपला आधार आहे, त्याचा ज्याला विसर पडतो त्याच्यासारखा कृतज्ञ या पृथ्वीतळावर कोणी नाही. म्हणून भागवताचे 3 गुण त्याच्या अंतःकरणामध्ये अखंड स्थिरावले पाहिजेत. त्या 3 गुणांची चर्चा या सत्संगात सांगतो. जो कोणी आपल्या इष्टदेवतेचा भक्त असेल, प्रेमी असेल, त्याच्यामध्ये हे 3 गुण असले पाहिजेत. त्यासाठी लोक पोथ्या वाचतात, पुराणे वाचतात, तीर्थ करतात, व्रत करतात, नियम करतात. जे जे सांगितलं शास्त्राने बाह्य अंग ते सर्व करतात. पण त्या बाह्य अंगाचा हेतू एवढाच आहे की तुम्हाला कुणीतरी पोचलेला सत्पुरुष भेटावा आणि त्याच्यानंतर तुमचे सर्व अंग कासव आहे की नाही, ते कासव कसं सर्व अंग खेचून घेतं, पंचांग नाही का, पुढे 2 हात, मागे 2 पाय आणि मध्ये कासवाचं मुंडकं असतं, ते सर्व अंग तो खेचून घेतो आणि वरून फक्त ते काहीतरी गोलाकार दिसतं की नाही, गोलाकार. तसा माझा जो भक्त आहे तो सर्व इंद्रिय मनासकट खेचून घेतो, 5 पंचेंद्रिय आणि 1 6वं मन, तो सर्व खेचून घेतो. आणि जसं कासव वरून तुम्हाला गोलाकार ढालीसारखं दिसतं, त्याप्रमाणे गोलचा अर्थ मराठीमध्ये शून्य म्हणतात किंवा पूज्य म्हणतात, ठीक आहे ना. मग 2 अर्थानं की गुरु त्याच्यासाठी पूजनीय असतात आणि गुरूंच्यासाठी तो गुरूंच्या समोर शून्यवत असतो की मी अडाणी आहे, अज्ञानी आहे, मी भ्रमित आहे, मी भ्रांतियुक्त आहे, मला काही कळत नाही, तुम्ही मला सावरा, नाही का. म्हणून ते पण ऐकलं का नाही भजन, मेरे प्रभू तुम्हारी कृपा से मेरे सब काम हो रहा है. तू भगवंताकडून काम करून घ्यायला आलास का? नाही, ते भजन लिहायला पाहिजे होतं, प्रभू आपकी कृपा से मुझे याद आ रही है, नाही का. नारायण. हो. तर आज त्यासाठी पहिल्या श्लोकाचा विशेष अर्थ असा आहे की नाना शास्त्रे धुंडाळा, नाना तीर्थे धुंडाळा. जे जे तुम्हाला बाह्यांगानं जे जे शोधायचं आहे ते शोधा, पण त्याचा विसर पडल्याच्या शिवाय तुम्हाला शांती प्राप्त होणार नाही, ठीक आहे ना. आणि सर्व प्राणीमात्र भोगल्यानंतर, संग्रह केल्यानंतर, ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर, म्हणजे 5 अंग शब्द, स्पर्श, रूप, रस या 5 अंगानं संपूर्ण भोगल्यानंतर सुद्धा शेवटी त्याला शांतीचीच अपेक्षा आहे, नाही का. म्हणून महाराज म्हणायचे गोंदवलेकर, तुम्ही एवढं करा, येणाऱ्याला पोटभर अन्न द्या, तो पुरे म्हणाल. आणि तो एकदा पुरे म्हणाला की ते अन्न मग काम करेल. ते कशाचं काम करेल? तर त्याच्या अंतःकरणातून एक तर रामनाम बाहेर काढेल किंवा त्याला आत्मस्वरूपामध्ये विश्रांती देईल. दोन्हीतलं एक नक्की काम होईल. राम. भोगम कर्म समाधी वा कुरु विज्ञ तथापि ते. अरे, सगळा खेळ तर चित्ताचा चाललेला आहे ना. ज्ञानवान पुरुषांच्या, ज्ञानी पुरुषांच्या नजरेतून सगळा हा खेळ मनाचा म्हणजे चित्ताचाच आहे.
चित्त चैतन्यमय नसेल तर संसार सुरू झाला, आणि चित्त चैतन्यमय असेल तर तो स्वयं परमार्थ स्वरूप झाला. बस एवढाच फरक आहे. म्हणून मोठमोठे जे भक्त भगवंताचे होऊन गेले, ज्ञानमार्गानं, योग मार्गानं, भक्ती मार्गानं किंवा कर्म मार्गानं. नाही, छत्रपती कर्ममार्गाचे योगी होते, तर समर्थ ज्ञानमार्गाचे होते. ऐक नाही, तुकोबाराय भक्ती मार्गाचे होते, माऊली योग मार्गाचे होते. नाही, सगळे आपले आपले पूर्वजन्मीच्या संस्काराप्रमाणे, स्वभावाप्रमाणे या मृत्यूलोकात त्यांनी तो खेळ खेळला आणि खेळ मोडून गेले. पण सर्वसामान्यांचा खेळ नसतो, तो त्याच्या जीवनाचा तमाशा होत असतो. नाही, नारायण. म्हणून भगवंता भोगम कर्म समाधी वाक्रू विद्यथापिते. अरे हे बघ, इथे कोणी स्वतःला अडाणी समजतो का, अज्ञानी समजतो का? ज्याला जेवढं ज्ञान आहे तो स्वतःला ज्ञानी समजतो, किमान स्वतःपुरता किंवा दुसऱ्यासमोर. म्हणून इथं भगवंताचे अनन्य जे भक्त आहेत, महामुनी अष्टावक्र, ते म्हणतात की तू कितीही ज्ञानवान अस, पण तुझ्या मनाला जेवढं वाटते, चित्ताला जेवढं वाटते तेवढं ते तू भोगून घे, समाधीत राहा, कर्म करीत राहा. पण आत्मज्ञानाच्या प्रभावानं ज्यावेळी तू सर्व आशापासून दूर राहशील, तेव्हाच तुझं चित्त स्वस्थ होईल आणि तू खऱ्या शांतीला आणि खऱ्या सुखाला प्राप्त होशील. हे विसरू नकोस. ठीक आहे ना? तुला काय भोगायचे आहेत ना, ते भोगून घे. समाधी करायची, समाधीत राहा. मोठमोठी कर्म क्रीडा होऊन कर्म करायचे, ते कर, काहीही कर. पण शेवटी जे आत्म्याचं ज्ञान आहे किंवा त्या ज्ञानाचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव सर्व आशापासून तुला जवळ बाजूला टाकेल, त्याच्यापासून सर्व प्रभावापासून दूर राहतील. ऐक, बघून याला काय वाटतं? गुणातीता सौच्छते. त्याच्यात असून तू त्याचा नाहीस. नाही का? कुटुंबात असून कुटुंबाचा नाही, देहात असून देहाचा नाही, जगात असून जगाचा नाही. तसं ज्ञानमय असून ज्ञानाचा अहंबी नाही, सात्विक. मग तेव्हा तुझं चित्त असं स्वस्थ असं होईल की सुखाची घडी ओलांडेल आणि आनंदाचे कोश तुझे उमलतील. पुढं राम आपल्या शिष्याला सांगतात की हे पहा, शरीराच्या निर्वाहासाठी, सुखासाठी अति सायास केल्यानंतर प्रत्येक जण शेवटी दुःखच भोगत असतो. नाही का? एक सुभाषितकाराने असं म्हटलंय, या देहानं याच देहासाठी कमवायचं, त्याला कमवताना दुःख, आणि दुःख झालं म्हणून सुख येण्यासाठी सुद्धा त्यानं भोगायचं ते दुःख. कष्ट करताना दुःख आहेत, आणि त्या दुःखाच्या निवारणार्थ तुम्ही जे धन खर्च करता त्यावेळी बी दुःखच आहे. मग तुम्ही सुख कधी भोगणार किंवा आनंद त्या कोशामध्ये तुम्ही कधी प्रवेश करणार? भगवंताचे शिष्य आपल्यालाच ऐकवतात, आतल्या अंतरात्म्याला ऐकवतात. आणि त्या ऐकवण्याचं स्वरूप म्हणजे काय की हे बघ शिष्या, निर्वाहाच्यासाठी, सुखासाठी अतिसायास, अतिश्रम केलं की वाट्याला दुःख येतं. पण भक्ताचं असं नसतं. भक्ताला माहीत आहे की अनन्य चिंतन तो मा, मी तुझ्या स्मरणात आहे. नाही का? म्हणून ही अशा रामायणातली पंक्ती खूप सुंदर आहे. सोचा मैं न कहीं जाऊंगा यही बैठकर. हट्ट आहे तो भगवंतावर केलेला. नाही का? भगवंतावर केलेला हट्ट भगवंतालाच पुरा करावा लागतो, कारण त्या हट्टात प्रेम असतं. नाही का? पण संसारी जीवांच्या हट्टामध्ये हेकाडपण असतं म्हणते शुद्ध भाषेमध्ये. आणि जसं हेकाडपण असतं, त्या हट्टी बाळ मग भोकाड पसरतं. आणि बाळ हट्टी नसेल, माणूस हट्टी असेल तर तो हेकाड स्वभावाचा असतो म्हणतात.
आणि बाळ असेल तर त्याला भोकाड स्वभाव असं म्हणतात. म्हणजे तो टाहो फोडतो, आरडाओरडा करतो. जे शंकराचार्याने अनुभवलंय तेच इथं अष्टावक्र सांगतात. आणि अष्टावक्रांचा अनुभव तोच शंकराचार्यांचा आहे, तोच व्यासांचा आहे. ठीक आहे ना. फक्त थोडासा फेरबदल करतात हे पुरुष. बघा आता इथं म्हणतात की शरीराच्या निर्वाहासाठी किंवा सुखासाठी अकारण कष्ट करतात. अकारण आणि खोट्या कर्तव्याखाली स्वतःला दाबून घेतात, पुढं दुःख भोगतात. आणि हे कोण जाणत नाही, सर्वालाच माहीत आहे. राम म्हणून अति सायास आणि अति आळस दोन्हीही अयोग्य मानले. सम्यक व्यवस्था. म्हणून महापुरुष सहज प्राप्त असेल त्याचा स्वीकार करतात आणि स्वस्थ राहतात. जे सहज प्राप्त आहे, नाही का. आता आपण कुठं बसलोय, ही बसायची जागा आहे का? नाही, आलो इथं बस सहज बसलो. सहज बसलो आणि सहज जागा साफ केली, सगळी स्वच्छ झाली. नारायण. व्यापारी खिद्यते असतो. शेवटच्या पदात म्हणतात सुखम नान्यस्य कश्यचित. खूप सुंदर श्लोक आहे की हे बघ, जे ज्ञानवान जीवनमुक्त पुरुष आहे त्याला डोळ्याच्या पापण्या उघडणे मिटणे हे देखील खेदकारक वाटतं. कशासाठी उघडायच्या आणि कशासाठी बंद करायच्या? डोळ्यानं पाहतोय ती माया आहे, डोळे बंद केलं तर मी ब्रह्मस्वरूप आहे. आणि माझे उघडे डोळे असले आणि बंद असले तरी मी माझ्या ठिकाणी तसाच स्थिर आहे. नाही, गुरुदेवांच्या काल मुखातून ऐकलं होतं, एक फांदी असं ओढतो आपण फळाची, ठीक नाही, त्याचं फळ काढतो की ती फांदी आपोआप आपल्या ठिकाणी जाते. हे नवीनच मुखातून त्यांच्या ऐकलं मी. पण वारंवार आपल्या सत्संगात काय येतं, स्वानंदाच्या सत्संगात काय येते वारंवार, की अरे शेवाळ बाजूला सारलं आणि हात काढला की पुन्हा एक होतंय. पाण्याचा तवंग असेल तर तवंग बाजूला सारला, हात काढला, पुन्हा एक होतंय. बस महापुरुषाचं चित्त असं असतं. त्याच्याबरोबर तुम्ही प्रेमाच्या गोष्टी करा, वासनेच्या करा, विषयांच्या करा, सुखाच्या करा, दुःखाच्या करा, शोकमोहाच्या करा, कामक्रोधाच्या करा, पुन्हा त्याचं चित्त पुन्हा त्या ब्रह्मस्वरूपावर स्थिर होतं. असा विराट आत्मा असतो तो. म्हणायला देहात दिसतो, बाकी असतो विराट. जसं घरातलं आकाश आणि अंगणातलं आकाश एकच आहे, नाही का. फरक काय आहे की ते घरातलं आकाश 4 भिंतीच्या आत आहे. भिंती पडल्या की वरचं आणि खालचं आकाश एक होतं. तसा हा ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूपातून ब्रह्मस्वरूपात जातो किंवा परमात्मा स्वरूपात जातो. मग ही भिंत कुठली आहे? देहबुद्धीची भिंत आहे. तो पाडून टाकतो आणि आत्मस्वरूपाशी एकाकार होतो, परमात्मा स्वरूपाशी एकाकार होतो. व्यापारी खिद्यते असतो. इथे प्रत्येक जण व्यापार करायला आलाय, नाही का. मगाशी म्हणून तुम्हाला म्हटलं की सत्संग सुरू व्हायच्या आधी तुम्ही कुठल्या कुठल्या प्रभावाच्या खाली आपलं आयुष्य गमावणार. कुणी सुंदर आहे, कुणी कलाकार आहे, कुणी गुणवान आहे. प्रत्येकात वेगवेगळं भिन्नत्व आहे. वस्तू पदार्थापासून ते व्यक्तीपर्यंत कुठल्या कुठल्या प्रभावाखाली तुम्ही आकर्षित होणार, नाही का. बस म्हणून लगन जे सांगितले हिंदीमध्ये ते एकच आहे. आणि ती म्हणजे सगळ्यांनी टाकल्यानंतर जो टाकत नाही त्या परमेश्वर, त्या हरीशी, त्या भगवंताशी किंवा त्या महापुरुषाशी आपलं तादात्म्य असं एक जोडलं जातं, असं जोडलं जातं की झाला सुफल संसार, की तिथं मी आता माझं पूर्णत्व मला प्राप्त झालं. आता मला कशाची गरज नाही, आता मला कोणाची गरज नाही. मी आणि ते आणि मी, साखर आणि पाणी, पाणी आणि साखर. जसं पहिलं होतं तसंच दिसतं, पण जिभेवर गेलं की त्याची गोडीनं कळतं की आता हे पाणी राहिलं नाही. आणि थोडीशी त्याला आग लागली की त्याचं पाकात रूपांतर होतं.
म्हणजे पक्व होतो, तो साक्षात ब्रह्मस्वरूप होतो. पुन्हा व्यापारी खिद्दते असतो, पण पार व्हायचं असेल तर एक हृदयस्थ विचार असा झाला पाहिजे की सगळ्यांनी टाकलं तरी मला तो टाकत नाही, जो मला टाकत नाही मी त्याचा आहे बस. का? प्रत्येकजण माझा कुठेतरी वापर करणार आहेत, प्रसंगवदन माझा वापर करणार आहेत, आणि मी निरुपयोगी झालो की माझं निर्माल्य मला कळेल अशा अवस्थेत मला टाकणार आहेत. म्हणून ज्ञानवान पुरुष जो आहे, जीवनमुक्त पुरुष जो आहे, त्याचं डोळ्याचं उघडणं आणि बंद करणं हे सुद्धा त्याला खेदकारक वाटतं. कशासाठी डोळे बंद करू आणि कशासाठी डोळे उघडे ठेवू? बघण्यासारखं काहीच नाही. ज्यानं आत्मस्वरूप पाहिलं, यम लब्ध्वा चापरम लाभम म्हणते नाधिकम तथा यस्मिन स्थिती न दुःखेन गुणापी विचारले ते. आता मी कधीच विचलित होऊ शकत नाही, कशानंच होऊ शकत नाही. ते ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे. त्या ज्ञानालाच भगवंत म्हटलंय. भगवंत आणि ज्ञान दोन भिन्न नाही, फक्त ते सुरुवात भक्तीच्या वाटेनं करायचं असतो आणि ज्ञानोत्तर भक्तीतून तो वेदांतिक सत्य आतमध्ये उतरवतो. फरक काहीच नसतो. ठीक आहे. एक भावाच्या वाटेनं जातो आणि एक भावातीत होऊन जातो. नाही, भावातीत होण्यासाठी धगधगीत वैराग्य लागतं आणि त्याच्यासाठी संसार जगावा लागतो. बघावा नाही, जगावा लागतो. ज्याने संसार जगलेला आहे, हा तो ज्ञानाच्या वाटेनं जाताना नारायण, अरे वाह ग, जंगलातून वाघ कसा जावा तसा तो ब्रह्मस्वरूपाकडे जात असतो. कशालाच बळी पडत नाही. इंद्राच्या अप्सरेपासून काय ते कुबेराच्या वैभवाला लात मारून निघून जातो. समजते? कशालाच बळी पडत नाही, ना कोणाच्या सौंदर्याला, ना कोणाच्या धनाला, ना कोणाच्या सत्तेला, ना कोणाच्या कशालाच बळी पडत नाही. असा विराट पुरुष असतो. ठीक आहे. आता ते सगळी ताकद आपल्यामध्ये आहे. आपण फक्त जागा होत नाही, भिडेला चेपतोय कुठेतरी. ठीक आहे ना. किंवा लेट गो, जाऊ द्या, तेवढं चालायचं संसारात. म्हणजे स्वभावातच लापाटपण आलेलं असतं. तो कधी जागा सोडत नाही. तो सहिष्णू नसतो, तो उदारांतकरणाचा नसतो, लापाट झालेला असतो जीव. त्याला बाहेर काढण्यासाठी ह्या महापुरुषांना असं बोलावं लागतं. ठीक आहे ना. जसे या श्लोकात सांगितलं, तशालश्य दृढस्य सुखम नान्यस्त कश्यचित. अरे, इतका जो प्रवृत्ती आणि क्रियाशील आळशातला आळशी आहे व सर्व व्यवहार संसार वृत्तीपासून निवृत्त झाला आहे. ठीक आहे, ऐकतंय ना. त्याला सुखाची प्राप्ती होते, इतर कोणाला होत नाही. लक्षात ठेव. म्हणजे काय? अरे थोडाफार जर आपण आळसात बसलो, ऐक नाही, ऐदीपणात बसलो, ऐद खाऊपणात बसलो, तर किती किती ऐकून घ्यावं लागतं. नाही, कुणी कितीही घराचा करता असो, त्याने एक 8 दिवस सगळं सोंग घ्यायचं अंथरुणात, काही नाही, उतायचं नाही काय. त्याचा घरचे विचार सोडून देतात. ठीक आहे ना. देणे घेणे तुम्ही बंद करा, तुमचा विचार बंद करतात. मग जड भरताना तेच केलं नाही का. अजगरासारखे पडून राहायचे, मिळालं तर खायचे, आणि खऱ्या भक्ताचं लक्षण तेच होतं. हे करायचं नसतं बरं का. हा शिवराजभाई, हे करायचं नसतं. नाही तर ते तुम्ही जोडीला घ्याल पिंजरीला, हे करायचं नसतं. हे स्वयंभू झालं पाहिजे. जसं आपल्याला, आपण लहान होतो की नाही, लहान होतो, मोठ्या माणसाच्या मिशा बघून मुलं झोपली की माझ्या मिशा काढायची, नाही. पण ते स्वाभाविक आपल्याला येणारच आहे. आषाढ मासामध्ये, आषाढ महिन्यात तुम्हाला यज्ञ करायची गरज नाही. मग बिना यज्ञाचे आपोआप पर्जन्य याग होतो किंवा ढग येतात. आणि तेच तुम्ही शरद ऋतूमध्ये गेला तर एक त्याच ढगाचा एक टिपूस मिळत नाही तुम्हाला कुठे पाहायला, ठिपका मिळत नाही पाहायला शरद ऋतूमध्ये. नाही, शरदेचं चांदणच प्रसिद्ध आहे. तसं हे आहे. म्हणून इथं श्लोकात सांगतात महापुरुष की आमचा अनुभव काय आहे की इतका जो प्रवृत्तीशील, म्हणजे डोळ्याच्या पापण्या बंद करणं, उघडणं, याच्यात सुद्धा त्याला खेदकारक म्हणजे आळस वाटतोय. काय करायचे, उघडायचं, काय करायचे. पण हे ज्ञानी पुरुषांच्या बद्दल बोलले. आईत खाऊ नव्हे. चला हे करू नको, काय करायचं त्याला, राहू दे. हा,
लक्षात आला ना व्यक्ती. अरे काय करायचं, नको. अरे खायला पुढं, नाही की नाही, झोपायला मधी आणि कामाला कधी कधी नाही. शंकराचार्यांचं म्हणणं जे आहे, व्यासांचं जे म्हणणं आहे, तेच अष्टावक्रांचं म्हणणं असं आहे. असा जीवनमुक्त ज्ञानयुक्त पुरुष जो असतो की नाही, अरे बघताच असं वाटतं भगवंताला की अवतार घेतो आणि याच्या संगतीत राहतो. ठीक आहे ना, याच्यासाठी भुकेले असतात भगवंत. अवतार घेतो आणि थोडा काळ का होईना पण याच्या संग राहतो. बाकी सांगितली का नाही मी गोष्ट, नाथांच्या घरी जे 12 वर्षे पाणी भरलं श्रीखंड्याहून भगवान श्रीकृष्णाने, का भरलं तिथे? आज सुद्धा मुंगी कावड त्याच्यात पडल्याशिवाय तो पूर्ण होत नाही. राम तशालश्य ध्रुवश्य सुखम नान्यश्य कश्यचित. अरे तू एवढंच कर, प्रवृत्ती आणि क्रियाबद्दल आळशातला आळशी जो असतो, सर्व व्यवहार आणि संसार वृत्तीपासून निवृत्त होतो. याच्याही पुढच्या श्लोकात सांगतो स्वतःचा स्वानुभव. याने तर सांगितलं की पापणी बंद करणे आणि उघडणे हे सुद्धा त्याला आवडत नाही. मी त्याच्याही पुढे स्वतःचा अनुभव सांगतोय. श्वास सुद्धा घ्यायला तुम्हाला आळस वाटतो, म्हणजे श्वास सुद्धा घ्यायची इच्छा नसते आळस म्हणण्यापेक्षा. एवढ्या निष्प्राण कुंभक अवस्थेत बसलेला असतो. ठीक आहे ना. आणि एकतर स्वतःचं तरी पिंडदान केलेलं असतं किंवा जगाचं तरी त्यानं ब्रह्मांड दान केलं असतं. ठीक आहे ना. आपोषण घेतले ब्रह्मांडाचे, म्हणजे एका आचमनामध्ये सगळं ब्रह्मांड तरी पिलेलं असतो की आता इथे माझं कोणी नाही, मी कोणाचा नाही, बस अशा तरी स्थितीत असतो. किंवा वासुदेवा हा सरम अशा तरी स्थितीत राहतो की वेगळ्या कुठल्या तीर्थाला जाऊ आणि वेगळ्या कुठल्या देवताची प्राणप्रतिष्ठा करू. आता बस माझ्या मधला हृदयेश्वर हाच माझा हरी आहे, हाच माझा इष्ट आहे, हाच माझा पती आहे, हाच माझा परमेश्वर आहे, हाच माझा बंधू आहे, सखा आहे, माता आहे, पिता आहे, सारं सर्वस्व बस तोच आहे. राम. पुन्हा त्याचा श्वास येणं आणि जाणं सुद्धा स्वयंभू बंद होतं. अरे लोकांनी धागे सुद्धा लावून पाहिलेले आहेत, मेलाय का जिवंत आहे. अशा अशा महापुरुषांचे जीवनचरित्र वाचायला मिळालेलं आहे. पण त्यांनी जसं केलंय तसं करायचं नाही. प्रसंग आपल्याकडून जसं करून घेतोय त्याच्यामध्ये मागं फिरायचं नाही. ठीक आहे ना. म्हणून अशा प्रकारचा बाह्य व्यक्तीला, बाहेरच्या संसारी व्यक्तीला असा आळस दिसेल, अरे हा आयत खावा आहे, याच्यापेक्षा भिकारी बरा, 4 घरं मागून खातोय. म्हणजे क्षुधा निवृत्तीसाठी, भूक भागवण्यासाठी सुद्धा जागची जागा सोडायला मागत नाही. अशा ब्राह्मी स्थितीमध्ये असतो तो. कुणाला ओळखणार, कोण ओळखणार त्याला सांगा. तुला माहिती आहे ना, ते सनातन म्हणून एक वेडा होता, माहिती आहे ना, परड्यापाशी बसायचा, कुठे बसायचा, सगळ्यासाठी वेडा होता, पण माझ्यासाठी शहाणा होता. ठीक आहे ना. मी गाय घेऊन चाललो 3-3:30ला चातुर्मासात, तरी तो मला खिशात त्या पिशवीतनं मळलेल्या पिशवीतनं आंघोळ तर कधी करतच नव्हता. बोला काय, संडासला जायचं तर वड्यानं कुठेतरी लांब जायचं. आणि मला बघितलं की बिस्किटचा पुडा एक काढणार आणि माझ्याकडे सारखं मग, आणि हसून सांगणार घ्या की खाके, घ्या की खाके काय. मग मी प्रेमान जायचं, त्या खांद्यावर हात ठेवायचा, त्या बिस्किटाच्या पुड्यावर हात ठेवायचा आणि हां ठीक आहे खाल्लं होतं. पुन्हा तो डोक्याला लावायचा पुडा. बोला कोण वेडा म्हणायचं त्याला. ज्या बिस्किटाच्या पुड्याला मी हात लावला तो पुन्हा असा डोक्याला लावणार, पिशवी ठेवणार. पण आग्रह, मी दिसलो की मला आग्रह करणार, नाही हा पुडा खा, तुम्ही खा. भाषा तुला माहिती आहे ना, भाषा तो कुठली बोलत होता ते कोणालाच माहीत नव्हतं. उडीसा आहे, बेंगॉली आहे, कन्नडी आहे, तमिळ आहे, कुठली बस, आणि मिक्स शब्द असायचे. चला ठीक आहे. इथं भगवंत सांगतात क्रियाशील, प्रवृत्तीशील, आळशातला आळशी, म्हणजे प्रवृत्तीबद्दल पूर्ण आळशी असतो. सर्व संसार व्यवहार त्या वृत्तीतून निवृत्त झालेला असतो. मरण्याची भीती नाही, जगण्याची इच्छा नाही. मग ठेविली अनंते
तसाच राहतो. पण आतमध्ये मात्र पूर्ण ओलं अंतःकरण भक्तिभावानं ओथंबलेलं असतं. त्याला सुखाची प्राप्ती होते, इतर कुणाला होत नाही. मग कधी कधी गुरुदेव म्हणतात, कधी कधी स्वइच्छेने एकांताला जा, तासभर जा, अर्धा तास जा, 10 मिनिटे जा, पण जा आणि स्वतःबद्दल विचार कर, जगाबद्दल करू नको. आणि कुटुंबाची वाताहत तू करावी असं शास्त्राचं मत नाही की वाऱ्यावर कुटुंब सोडावं आणि तुम्ही परमार्थाच्या नावाखाली फक्त प्रयोग करत राहावेत. ठीक आहे ना, हे प्रयोग बी तुमचे सफल होणार नाहीत. मग नाही, तुमच्या श्रद्धेनं तुमच्याकडून ते करून घेतलं पाहिजे, इतकी अपार श्रद्धा असली पाहिजे. ठीक आहे ना. लाख कोणी सांगू दे ही मूर्ती आहे, नाही नाही माझा इष्ट आहे, भगवंत आहे. लाख कोणी सांगू दे बापू असा आहे, नाही असू दे, मला माहिती आहे तो कोण आहे. आणि मग शास्त्र म्हणतं विश्वासो फलदायका, ते विश्वासच तुम्हाला पूर्णत्वाचा आनंद देतं. ठीक आहे. आणि मग तुम्हाला कळतं झाला सुफल संसार, ती आज सफला एकादशी, झालो सफल. ठीक आहे ना. जीवनामध्ये सफल व्हायचं असेल तर भक्ताचे 3 गुण भक्तामध्ये असले पाहिजेत. मग असे सांगितलं का नाही, ते गुण असे आहेत. ठीक आहे ना, की कधीही अंतःकरणामध्ये अविश्वास नाही प्रकट झाला पाहिजे, कधीच. काहीही बघून, म्हणजे शंका, काहीही बघून नाही मनात आलं पाहिजे. आणि आलं तर ते स्वतः त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, त्याचा पश्चाताप झाला पाहिजे. ठीक आहे ना. 3 गुणापैकी पहिला गुण, कधीही अविश्वास नाही आपल्या इष्टाबद्दल झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, कुठल्याच सत्पुरुषाची तुमच्या मुखामध्ये निंदा नाही आली पाहिजे. का माहितीये का, भगवंताला सत्पुरुषापेक्षा दुसरं काही प्रिय नाही पृथ्वी तळावर, त्रिलोकीमध्ये. कुठल्याच सत्पुरुषाची तुमच्या मुखात निंदा नाही आली पाहिजे, त्याचा द्वेष नाही झाला पाहिजे. काहीच कारण नसतं, पण तुमचं पाप, आपलं पाप ते करायला भाग पाडतं. त्यावेळी तुमचा विवेक जागा असला पाहिजे. ठीक आहे ना. कारण याचं नक्की फळ मिळतं उलटून, फक्त वेळ आल्यावर ते सोडत नाही. ठीक आहे ना. कारण पृथ्वी तळावर पृथ्वीला सुद्धा सगळ्यात प्रिय कोण असेल तर महापुरुष आहे. आणि भगवंताला सगळ्यात प्रिय कोण असेल तर महापुरुष आहे. ठीक आहे. आणि तिसरा गुण बरं का बघतात, एकदा चाललोय ना पुन्हा कधीच माघारी बघायचं नाही. मग काहीही घडू देत, घरात मृत्यूचे थडी पडलेली असू देत, माघारी परतून नाही पाहायचं. समजलं. समजा घरात निघालाय, पाय काढलायस आणि घरात कोणी मरून पडले, कडी लावून निघून जा, तसं करू नका नारायण. पण सांगतोय म्हणजे काय, निश्चयाचा पख वाचला पाहिजे, थोडक्यात सांगायचं. ठीक आहे ना. आणि आपला निश्चय ढळतो म्हणून आपला परमार्थ लवकर पूर्णत्वाला जात नाही. ठीक आहे ना. निश्चयाचं ते त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. तुमच्या जवळचे व्यक्ती, नात्यातले व्यक्ती, आपलं व्यक्ती, प्रिय व्यक्ती, प्रिय तर कोणी नसतंच खरं. ठीक आहे. सगळं सोंग पाखंड. अशी व्यक्ती जर कधी तुमच्यासमोर गेली आणि तुम्हाला भक्तीच्या वाटेनं प्रसंग येत असेल तर कडी लावून निघून जायची ताकद पाहिजे. म्हणजेच तुम्ही निश्चयी असला पाहिजे. जो निश्चय आहे, भगवंत म्हणते भागवतात, मी त्याचाच आधार आहे, इतरांचा नाही. का तर इतरांना आपलं डोकं कसं वाचवायचं ते माहीत आहे. नाही का. कुणी काय मारलं की आपला हात पहिला डोक्यावर जातोय की नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं डोकं कसं वाचवायचं, त्याला माहित नाही. का श्रीवाहीला गेले मन श्लोक. बोल की. श्रीवाहीला देवराण. माझ्या डोक्यावर जो आहे ना तो वरदास्त भगवंताचा नाही, साक्षात भगवंत आहे माझ्या डोक्यावर. त्यामुळं हां
म्हणजे तीच डोक्यावर मी कुणाला वाहतोय आणि बाकी संपूर्ण संसार डोक्यात अहंकार वाहतोय. सर्वांच्या डोक्यात चिंता वाहते, अहंकार वाहतोय, काळजी वाहते, पण याच्या डोक्यावर फक्त भगवंत वाहतोय. त्याचा संसार सफल, त्याचं जगणं सफल, त्याचा परमार्थ सफल. आणि मग त्याला कळतं हा संसार खरा की खोटा, नाती खरी की खोटी, प्रसंग खरा की खोटा, उरतं ते प्रेम. ठीक आहे ना. आणि भगवंताला त्याचीच अपेक्षा आहे प्रत्येक जीवाकडून. त्याच्यात रूपांतर होण्यासाठी बाह्य क्रिया आहेत. आणि बाह्य क्रियापासून जो उपरत झाला त्याला संसार आळशी म्हणतो, पण तो खरा माझा पोचलेला भक्त आहे. जय जय अवधूत इंद्रनसी गुरु राम 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 राम. नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणी स्वानंद अमृतरूपाय श्रीधराय नमो नमः. राम राम.